हे साहेब आले. कोणता झेंडे साहेब नमस्कार. काय बोलता झेंडे? साहेब एक खुशखबर आहे. काय खुशखबर काढली झेंडे? साहेब इलेक्शनची डेट कन्फर्म झाले. 6 महिन्यानंतर इलेक्शन आहे. काय बोलता झेंडे? पाटील एक मिनिट थांबा. झेंडे एक काम करा, वार्डात जेवढे पण डांबराचे रस्ते आहेत ना सगळे खोदा, सिमेंटचे रस्ते करून टाका. ठीक आहे साहेब. चला कामाला लागा. चला चला. बोला झेंडे बोला. साहेब मी काय बोलतो, हा आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं पण मतदान बरंच आहे. हो हो, त्यांचं पण मतदान भरपूर आहे. एक काम करा, गार्डन पूर्ण स्वच्छ करा, त्यांच्यासाठी नाना नानी पार्क तयार करा काय आयडिया दिली सर. आणि ह्या बाजूला एक वाचनालय तयार करा. चला कामाला ठीक आहे लागा. इलेक्शन आलेत. पाटील बोला. अहो वार्डातली कामं चालू. साहेब. इलेक्शन आले. गाडगे साहेब बोला झेंडे बोला. अहो हे मंडळातले युवक आलेले वर्गणीसाठी. आता नवरात्रीच्या वर्गाने हो. काम करा, प्रत्येक मंडळाला 20-20 हजार रुपये देऊन टाका आणि प्रत्येक मंडळामध्ये आपले बॅनर लावून टाका. सगळी चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे. हो बरोबर आहे साहेब. नंतर इलेक्शनसाठी हेच पोरं तर कामाला येतील. इलेक्शनला हेच ते कार्यकर्ता होतील आपले. हा चला 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 देऊ नाही, टाका. चला, चला. हा बोला पाटील बोला. हो गाडगे साहेब, अहो पुढच्या हप्त्यात तुमचा वाढदिवस आहे. हो पुढच्या हप्त्यामध्ये माझा वाढदिवस आहे ना. एक काम का, वार्डामध्ये खूप मोठा कार्यक्रम ठेवा. लोकांना पाहिजे ते खायला घाला, व्हेज नॉनव्हेज जे पाहिजे ते खायला घाला. ठीक आहे साहेब. आणि लहान पोरांना भूक आणि वया वाटप करा. हे सगळ्या पोरांना निघा. चला, एक काम करा, एक एक सायकल पण वाटा. इलेक्शन आलंय, इलेक्शन आलंय. साहेब बोला झेंडे. मागच्या इलेक्शनला महिलांचं मतदान खूप जास्त होतं तुम्हाला, तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? एक काम करा, वार्डामध्ये एक मोठा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवा. प्रत्येक महिलांना पैठणी, नववाऱ्या, भारी भारीतल्या साड्या वाटून टाका. आणि एक काम करा, लाडक्या बहिणीचे फॉर्म पुन्हा चालू करा. तो पत्ता करतो गुल हो